विठ्ठल सावध झालो हरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे पळोनिया गेली झोप पळोनिया गेली झोप होते पाप आडते जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे तुका म्हणे तया ठाया तुका म्हणे तया ठाया उलछाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे पंचम वेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगतवंदनीय पुरम पूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथेतील 375 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातून निर्माण झालेल्या गाथ्यातील 5 नंबर 1 वरचा 3 नंबरचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्वाचा सुंदर असं मनुष्य तत्वाचं प्रतिपादन करणारा असा अभंग आहे. कीर्तनाचा परिहार म्हणजे आद्य शंकराचार्यांनी 8व्या शतकामध्ये सनातन हिंदू धर्माचं रक्षण व्हावं संरक्षण व्हावं संवर्धन व्हावं प्रचार प्रसार व्हावा आणि कायम हिंदू जडमानसाच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये ती भावना ज्वलंत राहावी या कारणानं भारताची यात्रा करत असताना हिंदू धर्मापासून परावृत्त झालेल्या लोकांना हिंदू धर्मामध्ये आणण्याकरता बौद्ध मताचं खंडन करून या ठिकाणी पंचलोकपालाची स्थापना करून या ठिकाणी 13 आखाड्याची स्थापना केली होती. त्यामध्ये आज आपण ज्या पवित्र जागेवरती आहोत आणि परमपूज्य पीठाधीश्वर 108 महंत पूजनीय परमेश्वरदासजी बाबाजींच्या सानिध्यात आपण या तपोभूमीमध्ये आहोत. त्या श्री निर्वाण बाबा महंत उदासीन बडा पंचायती आखाडा बरोबर ना बाबाजी यांच्या प्रभू श्री राम जन्मोत्सव आणि श्री 1008 निर्माण बाबा महंत श्री अर्जुनदासजी महाराज या उदासीन पंचायती आखाड्याचे उदासीन पंचायती आखाडा बडा निर्माण उदासीन मठ अंधारी पळशी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे पूजनीय बाबाजींच्या 95व्या पुण्यतिथीनिमित्त पंच दिनी अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव त्याचे आयोजक पूजनीय महंत परमेश्वरदासजी महाराज अंधारीकर ज्यांच्या निमंत्रणानं मला आज इथे येण्याचा योग प्राप्त झाला. आपण सर्व गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी दृश्य अदृश्य शक्ती प्रकट अप्रकट चेतना बालगोपाल भक्ती शक्ती स्वरूपा माता बहिणी भगवत चरण कमलानुरागी राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती धर्मशक्ती परमार्थ प्रेमी माइक सिस्टम वाले ऑपरेटिंग वाले बाबाजींचा शिष्य परिवार भक्त परिवार वारकरी सांप्रदायिक लोक ज्यांच्यापर्यंत माझा आवाज जात आहेत समस्त वारकरी संप्रदायाचे अनन्य सेवक निष्ठावान सेवक गायनाचार्य मृदंगाचार्य आपण सर्वजण कीर्तनाचा आज दुसरा दिवस आहे. माझा आवाज येतोय का सर्वांना ताई येतोय ना ठीक आहे. आज द्वितीय दिवस आहे. पूजनीय बाबाजींच्या चरणामध्ये प्रणाम करतो व्यासपीठ इथून. मला वाटतं 5 ते 6 महिने झाले सर्वात अगोदर बाबाजींनी या नियोजनाकरता जेव्हा या तारखा द्यायच्या होत्या सगळ्यात आधी मला फोन केला आणि काय योगायोग म्हणावं लागेल या तारखाचे फोन आमचे शिष्य मॅनेजर उचलतात. त्या दिवशी नेमकं सहजपणे बाबाजींचा फोन मी उचलला आणि त्यांनी मला सांगितलं उदासीन आखाड्यावरनं मी अंधारीहून बोलतो. मी तेवढा फक्त शब्द ऐकला. या आखाड्याचा आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये किती अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्याला हे माहिती होईल तो इथे मोलभाव करणार नाही. पहिली गोष्ट काय करणार नाही मोलभाव करणार नाही. पहिली गोष्ट तरकाटी करणार नाही. दुसरी गोष्ट आणि इथे येण्याचं कंटाळ करणार नाही. तिसरी गोष्ट तारीख घेऊन धोका देण्याचा प्रयत्न करणार नाही. चौथी गोष्ट ज्याला
हे माहिती आहे. याच्याकरता फक्त महाराष्ट्र फिरून पुरेसं नाही आहे. आपण जेव्हा भारतामध्ये फिरतो, विशेष रूपानं पंजाब प्रांतामध्ये या आखाड्याचं विशिष्ट योगदान आहे. आपण उत्तराखंडामध्ये जर का गेलो तर जे शैव आखाडे आहे, निरंजन पीठाधीश्वर, जुना पीठाधीश, हे उत्तराखंड, उत्तर भारत तिकडे जास्ती पाहायला सापडतात. काही वैष्णव आखाडे त्याच्यामध्ये आहे. त्यापैकी अतिशय त्या 13 आखाड्यापैकी बाबाजींची दिव्य परंपरा आहे. इथे येण्याचं हे मला भाग्य प्राप्त झालं. हे माझं अनंत जन्माचं पुण्य मी समजतो. आज कीर्तनाचा दुसरा दिवस आहे. नियोजित वेळेमध्ये कीर्तन पूर्ण करू. 8:40 या अभंगातून जगद्गुरु संत तुकाराम महाराज जन्माला आलेल्या प्राणी मात्राला सावधानतेचा इशारा देतात. आता वास्तविक पाहता अभंगाच्या पहिल्या चरणाचा जर का नीट सूक्ष्म विचार केला तर आपलं असं लक्षात येईल, जे शब्द पहिले वापरायला पाहिजे होते. म्हणजे आपण लागलं तर उत्तरार्धन पूर्वार्ध करू. काय करू? उत्तरार्धन पूर्वार्ध. या अभंगाचा उत्तरार्ध काय आहे? हरीच्या आलो जागरण, हा उत्तरार्ध आहे. आणि याचा पूर्वार्ध काय आहे? म्हणजे सुरुवात. पहिलं काय आहे याचं? सावध झालो, सावध झालो. तसं नाही, हे असं पाहिजे होतं का? काय? हरीच्या आलो जागरण आणि सावध झालो, सावध झालो. हे आपल्या अल्पबुद्धीनं जरी बरोबर वाटत असलं, पण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची बरोबरी करता येईल एवढा सूक्ष्मदर्शी, दूरदर्शी संत वारकरी संप्रदायामध्ये आधी करून सगळे आहेत. पण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चित्ताचा विचार करण्या इतपत बुद्धी जी आहे प्रबळ, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना हे प्रकरण शुद्ध करण्याकरता किंवा व्याकरण शुद्ध करण्याकरता, पाठ शुद्ध करण्याकरता, सूक्ष्म बुद्धीनं पाठ जरी असा पाहिजे असं आपल्याला वाटत असलं, कसं? हरीच्या आलो जागरण म्हणजे हरीच्या जागरणाला आल्यावर मी सावध झालो असा त्याचा अर्थ होईल. पण अभंगाची सुरुवात कुठून आहे म्हटले? सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. म्हणजे सावध झालो, सावध झालो उत्तर देऊन टाकलं आधी आणि प्रश्न सांगितला नंतर. कधी म्हटले? सावध झाला, सावध झाला, हे तर उत्तर आहे ना, पण कधी सावध झाला तर प्रश्नचिन्ह आहे. म्हटले हरीच्या जागरणाला जाऊन सावध झालो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मानवी देहामध्ये जीवन उत्कंठित करत असताना, जीवनाची यात्रा पूर्ण करत असताना माणूस लौकिकदृष्ट्या जरी तुम्ही विचार केला तर माणूस जर का असावध असला, म्हणजे बेसावध असला, म्हणजे बेफाम असला, म्हणजे येड्यावानी जीवन जगत असला, टाइम टेबल त्याच्या जीवनात काहीच नसला, तर तो जो माणूस आहे म्हटले निश्चित बरबादकडे जातो. आहे की नाही? नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. आता तरी पुढे आजी उपदेश, आता तरी पुढे आजी उपदेश, आता तरी पुढे आजी उपदेश, आता तरी पुढे आजी उपदेश. करुणाच आयुष्याचा, नका करुणाच आयुष्याचा,
जीवनात सावधान नाही म्हटले, दक्ष नाही, सूक्ष्मदर्शी नाही, बहुविचारी नाही, त्याच्या जीवनामध्ये एक्सटेन्शन नाही, एक्सपांडेशन नाही, एक्स्ट्रा एनर्जी नाही, बस झालं. अरे कायला बस झालं? अंतिम श्वासापर्यंत माणसानं प्रयत्न केले पाहिजे, बस झालं नाही. गायकानं कधीच रियाजाचा कंटाळा करायचा नाही. विठ्ठल आता हे जे तुकोबा या अभंगातून काय सांगतायत, सावध झालो. सावधान जरूर असलं पाहिजे. कारण माणूस सावधान नसला काय होतं माहिती का? एका बाईनं काय झालं, जेवायला बसली बरं का, ऐका ध्यान द्या, जेवायला बसल्यावर काय झालं, बेसन भाकरीचं जेवण होतं, रात्रीची वेळ आहे. आता चालू जेवणामध्ये लाईट गेल्यावर शास्त्र काय सांगताय, शब्दाकडे लक्ष द्या. जेवण करत असताना जर का लाईट गेली तर लाईट येऊस तर थांबावं आणि लाईट आल्याच्या नंतर काय करावं, जेवढं ताटात घेतलंय तेवढंच खावं, परत घेऊन खाऊ नाही. कारण लाईट गेलेली आहे, तुम्ही प्रकाशात जेवत होतात. प्रकाश म्हणजे पुण्य आहे आणि अंधार म्हणजे पाप आहे. म्हणजे पुण्याचं जेवण हे पापाचं झालं. विठ्ठला पण एका बाईनं काय केलं माहिती का, चालू जेवणामध्ये बेसन भाकरीचं जेवण होतं, ठेसा बी पाहिजेच त्याच्या संग, तवा मजा येते. जेवण तर्री असू द्या, लिंबू कांदा नसली तर आता बरेच पंक्तीवाले इथे असतील ना, आणि लिंबू नाही का आणि कांदा नाही का, भाजी शेव आहे पण त्याला लिंबू कांदा आहे, तेव्हा त्याची मजा आहे. बरोबर आहे का? तसं ती बाई जेवायला बसल्यावर झालं असं, तिला नेमकं पाणी प्यायचं होतं जेवण्यात आणि एका फुलपात्रामध्ये तेल भरून ठेवलेलं होतं. कशावर? ठेशाला घ्यायला. हा ठेशावर घ्यायला तेल भरून ठेवलेलं होतं. लाईट गेली, तिला वाटलं गेली, अंधारात घेऊ पाहुणे पिऊन, आणि पाणी समजून तेलच पिली. सावध झालो. मला सांगायचं काय, माझा दृष्टांत संपला. सावध झालो. म्हणजे सावधान नसल्यावर काय होतंय म्हणले परिणाम. जास्ती तेल खाणं म्हणजे सायंटिफिक दृष्ट्या कोलेस्ट्रॉल होणे, थायरॉइड होणे, एन्जिओप्लास्टी होणे, एन्जिओग्राफी होणे, इंटेस्टाईन ब्लॉक होणे, इकडून नळी घालणे, पाठीतून काढणे, मांडी फाडीने, हे असं सगळं. म्हणजे तुम्ही मला माहिती आहे इकडे थोडस जरा असे डायलॉग लागणारच आहे. जास्ती वेदांत व्याकरण सांगितलं तर ग ग लोक म्हणते हो झिपऱ्या दिसतोय आणि कुठून आणला होता बाबा, असं व्हायचं नाही इकडं. ऍज पर लिसनर्स मेंटॅलिटी, लिसन केअरफुली व्हॉट आय ऍक्च्युअली मीन टू से यू माय डिअर. ऐकणाऱ्यांनी लक्ष द्या की ऐकणाऱ्याला नेमकं काय अपेक्षा आहे. हे ज्या यडपटाला कळत नाही त्या यडपटाने इथं उभाच राहत नाही. म्हटलं विठ्ठल माणूस जर का सावध नसला तर काय होतं, ऐका. माणूस जर का सावध नसला तर माणसाची बस चुकते. माणूस सावध नसला तर त्याची रेल्वे हुकते. माणूस सावध नसला तर एवढंच कशाला, लगीन सुद्धा हुकतय. लगीन मी म्हणून काही सांगतो बाबा, ऐका. आता अपडेट आहेत का तुम्ही इंटरनेटला, सोशल मीडियाला? इंस्टाग्राम कोण वापरत, हात वरती करा. इंस्टाग्राम इकडं. आता म्हणले अपडेट आहे, हात तर कोणीच उचली ना. इंस्टाग्राम नाही, फेसबुक, पेपर वाचिता का? बातम्या पाहता का? बातम्या, पेपरला बातमी येऊन गेली, पेपरला एक बातमी येऊन गेली, एका पोराचं लग्न जमलं म्हणले बा, नादर मस्त जबरदस्त, आणि एक दिवस आधी मोडलं. काऊन? तर पोरीवाला म्हणला तो हा सिव्हिल स्कोअर चांगला नाही म्हणले. म्हणजे बँकेमध्ये जे लोन घेतात ना, ते लोन घेताना तो आहे ना म्हणले, हे असे काहीतरी काळे कुटाने तो केलेले आहे, तो हप्ते बाउन्स झालेले आहे. हप्ता बाउन्स होणं म्हणजे अभिमान होणं. कोणत्या? त्या सेक्टरमध्ये. म्हणजे तुझं काय म्हटले, सिव्हिल स्कोअर नाही, आणि त्याचं लग्न काय झालं, बोला पटकन, कॅन्सल झालं. काऊन? तर तो बेफाम राहिला, सावध राहिला. त्यानं हप्ता बाउन्स होऊ द्याला. हप्ता बाउन्स नव्हता होऊ द्यायला पाहिजे, कोणाकडून तरी मदत मागायला पाहिजे होती, आणि काय तो रेकॉर्ड त्यानं पुसून टाकायला पाहिजे होता. म्हणजे लक्षात आलं का, जीवनामध्ये जर का सावध नसलं माणूस तर लग्न सुद्धा तुटतं भाऊ, रेल्वे सुद्धा हुकते, विमान सुद्धा हुकतं, बस सुद्धा निघून जाते, ड्युटीवर सुद्धा तुम्ही लेट होऊ शकता. रात्री समजा पेली एसी ओसी मॅकडॉल विस्की रम ब्रँडी डॉक्टर ब्रिटिश ओडका पाकपायपर नॉकआउट कॅनॉन खजुराहो स्टड, आणि सकाळी उशिरा उठले तर बाथरूम एकच आहे, आणि तुम्हाला जायचं होतं कोणीतरी देऊन बसाय, नम्र लागले, पुरा उशीर झाला, सत्यनाश, गाडी पंक्चर, कोणी नाही ना तुम्हाला. साहेब म्हणला चल घरचा रस्ता
सावध झालो, सावध झालो. जीवनामध्ये या सगळ्या, ऐका शब्दाकडे लक्ष द्या, या सगळ्या दुर्गुणांना काढून फेकायचं असेल, या आत्ता जे मी सांगितलं या सगळ्या दुर्गुणांना काढून फेकायचं असेल, या अमर्यादतेला काढून फेकायचं असेल, या अविवेकाच्या काळजाईला काढून फेकायचं असेल, या अविद्येला काढून फेकायचं असेल, या अज्ञानाला काढून फेकायचं असेल, या अकर्मण्यतेला काढून फेकायचं असेल, या पापाला जर का काढून फेकायचं असेल, तर आपण दिवसा जागून सुद्धा झोपलेलो आहे म्हटले. म्हणजे दिवसाही आपण ते कामं धुंदीत करायला लागलो. झोपीत होते पाप आडते पळून या गेली झोप. म्हणून असावध, शब्दाकडे लक्ष द्या. जीवन जगताना असावध रूपी जी झोप लागलेली आहे. काय म्हणतात तुकोबाराय अभंगातून रूपक करतात, जीवन जगताना, जीवन पूर्ण करताना, जीवनाची यात्रा उत्कंठित करताना असावध रूपी जी झोप लागलेली आहे त्याला पाप असं म्हणतात. आणि त्या पापाला जर का बदलायचं असेल तर त्या पापाला संपवण्याची शक्ती हरीच्या नामामध्ये आहे. हरीच्या आलो जागरणा. आणि मग जर का असावध रूपी पापाची झोप जर का संपायची असेल तर हरीच्या जागरणाला जावं लागेल. आणि तुकोबाराय म्हणतात मी हरीच्या जागरणाला आलो. परिणाम काय झाला? उत्तर अभंगाच्या पहिल्या सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध यथार्थ समाधान करतायत. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरण. म्हणजे हरीच्या जागरणाने काय झालं म्हटले, माणसाच्या मनातलं दौर्मनस्य संपलं, त्याची नकारात्मकता संपली, त्याचे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि त्याची आध्यात्मिक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी वाढली. जसं लौकिक जीवन जगताना आपण परत एक विचार करा, प्रत्येक
आई वडिलांना, शब्दाकडे लक्ष द्या, प्रत्येक आई वडिलांना मुलं आणि मुलीच्या बाबतीत सावधान असावं, सावध असावं. बरोबर आहे ना? प्रत्येक आई वडिलांना मुलं आणि मुलीच्या बाबतीत सावध असावं. प्रत्येक गुरुनं शिष्याच्या बाबतीत सावध असावं. प्रत्येक शिक्षकानं विद्यार्थ्याच्या बाबतीत सावध असावं. प्रत्येक मालकानं नोकराच्या बाबतीत सावध असावं. प्रत्येक डॉक्टरनं पेशंटच्या बाबतीत सावध असावं. प्रत्येक गाडी चालवणाऱ्या उत्तम ड्रायव्हरनं गाडीच्या बाबतीत सावध असावं. आणि एवढं सांगून हे जर का सावध नसले तर परिणाम विपरीत होतात. तसं आई वडील मुला आणि मुलीच्या बाबतीत सावध नसले, परिणामतः एका पोलिसाच्या पोरानं आणि एका मास्तरणीच्या पोरानं गाडी चोरली. काय झालं? चोरली हरकत नाही, चोट्टे तर समाजात आहेतच ना, आहे की नाही? एका ज्ञानाच्या दोन बाजू, पुण्य आणि पाप. सो गया ये जहा, सो गया आसमा, सो गई है मंजिले, सो गया है रस्ता. चोट्ट्यांचं गाणं आहे की नाही? आहे की नाही? सो गया ये जहा, सो गया आसमा, सो गई है मंजिले, सो गया है रस्ता. हे चोर लोकांचं गाणं आहे. चोर होणं काही चुकीचं नाही, पण कशामुळे झाला म्हणले? चोर आई बापांना लक्ष न दिल्यामुळे. अहो काय दुर्दैव आहे. मास्तरीन बाई शिकवते ना जणू पोरांना, आणि मास्तरणीचंच पोरग बुलेट चोरीत आहे म्हणलं काय कमाल आहे. आमच्या छत्रपती संभाजीनगरची घटना आहे. मास्तरणीच्या पोरानं आणि पोलिसाच्या पोरानं, दुसरे दोन होते, जाऊ द्या दुसऱ्या दोनचं चुलीत, पण या मास्तरींच्या आणि पोलिसाच्या पोरानं काय केलं म्हटले? गाडी चोरली. म्हणजे आई बाप जर का मुला आणि मुलीच्या बाबतीत सावध नसतील तर एक पोरगा आईला म्हणलं होतं, एक माँ अपने बच्चे को पंतप्रधान बना सकती है, मुख्यमंत्री बना सकती है, आमदार खासदार बना सकती है, बाबा बना सकती है, और वही माँ यदि चाहे तो अपने बच्चे को ओसामा बिन लादेन भी बना सकती है. म्हणजे परिणामतः आई आणि वडिलांना पोरांपोरीच्या बाबतीत काय पाहिजे? बोला पटकन. सावध पाहिजे. बरोबर? सावध पाहिजे. पोराच्या बाबतीत सावध नसले तर पोरग वाम मार्गाला जाऊ शकतं. आणि माझा राग येऊ देऊ नका, इथलचं सोडून सांगतोय, छत्रपती संभाजीनगरचं. 6 पोरी लव जिहादमध्ये रोज पळून जातात. खूप वाईट आहे. ब्राह्मणाची पोरगी पळवली ते 12 लाख रुपयाची त्याची रेट आहे. मराठ्याची पोरगी पळवली तर 10 लाखाची रेट आहे त्याचे. आई जर का सावध नसली तर पोरगी पळून जाऊ शकते. मला नाही बोलवलं तरी चालेल, मी तुमचं सांगत नाही आहे. तुम्ही अपडेट आहात ना? अपडेट असाल तर रोज इंटरनेट वगैरे उघडून वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणून आई आणि बापानं पोरा आणि पोरीच्या बाबतीत सावध असलं पाहिजे. पोरगी जर का फोनवर बोलत असली तर पाहिलं पाहिजे काय करते काय नाही. लगेच नाही ती मैत्रिणीशी बोलते वगैरे असं काही नाही. चेक पॅटर्न नसला पाहिजे घरात. जे पोरं पोरी ज्यांचे लग्न झाले नाही ना त्यांच्या मोबाईलला पॅटर्न असता कामा नाही. नाहीतर देअर आर समथिंग रॉंग टॉप ऑफ द बॉटम, दाल में कुछ काला है नहीं, पूरी दाल ही काली है यहाँ पर. आई बापानं पोरा आणि पोरीच्या बाबतीत सावधान असलं पाहिजे म्हटलं. पेशंटच्या बाबतीत डॉक्टरना सावध असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? पेशंटच्या बाबतीत डॉक्टरनं सावध असलं पाहिजे आणि पेशंटनं डॉक्टरच्या बाबतीत सावध असलं पाहिजे. सरपंचानं गावाच्या बाबतीत सावध असलं पाहिजे. आमदारानं तालुक्याच्या बाबतीत सावध असलं पाहिजे. खासदारानं जिल्ह्याच्या बाबतीत सावध असलं पाहिजे. मुख्यमंत्र्यानं राज्याच्या बाबतीत सावध असलं पाहिजे. पंतप्रधानानं देशाच्या बाबतीत सावध असलं पाहिजे. आणि राष्ट्रपतीने या सगळ्यांच्या बाबतीत सावध असलं पाहिजे. राष्ट्रपती हा जगाचा म्हणजे देशाचा पहिला नागरिक आहे. हे जर का सावध नसले, हे जर का बेफाम सुटले, म्हणले कसं? अंधेर नगरी बेधुंद राजा, टकाशेर जिलबी आणि टकाशेर खाजा, तर देशाचं राज्याचं गावाचं आणि तालुक्याचं वाटोळं झालंच म्हणून समजा. का? एक माणूस सावध नसतात काय होतं पाय. आणि म्हणून सावध झालो. येतं एक लक्षात? सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. हरीच्या जागरणाला येऊन तुकाराम महाराज म्हणतात मी सावध झालो. कारण की हरीच्या जागरणामध्ये अशी काय शक्ती आहे? काय शक्ती आहे? तुकाराम महाराजाला एकानं प्रश्न विचारला, महाराज तुम्ही म्हणतात की हरीच्या जागरणाला येऊन तुम्ही सावध झालात, तर हरीच्या जागरणामध्ये नेमकं कसे सावध झालात? तर तुकोबाराय सांगतात हरीच्या जागरणामध्ये ब्रह्मप्राप्तीचं तत्व प्राप्त होतं आणि माणसाची माया संपते. हरी हरी तुम्ही म्हणणारे सता, म्हणणारे सता,
प्रश्न विचारला एका जणानं, एवढं सांगतायत, वाढूळचं सांगतायत, कवा धरणं सांगतायत, किती वर्षापासून सांगतायत? म्हणलं सावध झालो हरीच्या आलो जागरण. म्हणजे नुसता हरीच्या दिवशी पहारा केला ना हातात तिना घेतला तर माणूस सावधान होण्याचं मला नाही सोबत. कस काय सावध झाले म्हटले, प्रोसेस कंप्लीट करून दाखवा. प्रोसेस कंप्लीट करून दाखवा म्हणजे मराठीमध्ये सिद्ध करून दाखवा. 11वी 12वी सायन्सचं कोणी आहे का इथं? ते फिजिक्स केमिस्ट्रीचं ते करावं लागतं प्रॅक्टिकल. प्रोसेस कम्प्लिशन म्हणतात त्याला. ते करून दाखवा म्हटले. मग तुकाराम महाराज म्हणले हरीच्या जागरणामध्ये येऊन नेमकं झालं काय म्हटले, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. हरीच्या जागरणामध्ये येऊन सगळ्यांनी हरी हरी म्हणायचं म्हटले. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. 694 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडेकृत अभंग गाथा. आणि हरीच्या जागरणामध्ये आल्यानंतर माणूस येड्या लोकाला सोडून देतो आणि चांगल्या लोकाला पकडितो. बाबाजी अनेक नका पडो तुम्ही गबाळाचे भरी. म्हणजे याचा मराठी अर्थ, अनेक नका करू तुम्ही येड्यावाणी. येड्यावाणी कामा करताय माणूस जेव्हा इकडं नसतंय तेव्हा, आणि इकडं असल्यावर येड्यावाणी करू शकत नाही. इकडं असून आम्ही येड्यावाणी केलीत लोक म्हणते बाबा भांगला, बाबा येडा झाला, नाही करता येत ना. तेने लक्षात येतंय का, तेने माया जाळ तुटतील. दैवी रेषा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते. एषा त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्माणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढ व्रताः. अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 14 आणि श्लोक नंबर 28 श्रीमद भगवद्गीता. भगवंताची माया ही दुस्तर आहे, तरायला अवघड आहे. भगवंताची माया तरण्याकरता भगवंताचं दास्यत्व स्वीकारावं लागतं किंवा भगवंताचा नामाचं प्रेमी व्हावं लागतं. भगवंताच्या नामाचं काय भाव लागतं म्हटले, तुटे भवरोग संचित क्रियामान भोग, अयसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप. तुका म्हणे माया वयदासी लागे पाया. 366 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव दैवडीकृत अभंग गाथा. जळते संचित अयसी आहे धर्मणीत, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय. नेदी कर्म घडो कोठे अडराने पडो, तुका म्हणे मळ राहो नेदी ताप जाळ. 852 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा. भाग्यवंता हेची काम, मापे नाम वैखरी, आनंदाची पुष्टी अंगी, श्रोते संगे उद्धरती. 862 अभंगाचा नंबर. नाम गोड पुढे कोर सकळही, रसना येरा रसाविटे घेता घोट अधिक हे. 1788 अभंगाचा नंबर. त्याला अनेक रिकामे तू मनान राहो क्षण क्षणाही, वेळोवेळा पारायण नारायण हेची करी भ्रमणाच्या मोडी वाटा, न भरो फाट अडराने. 2462 अभंगाचा नंबर. आणखीन तुझं विन कोणा शरण जाऊ, नारायण ऐसा न देखे मी तुझ्या कोणी तिही त्रिवणी. पाहिली पुराणे धांडोळीली दरोषणे, तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी. 2362 अभंगाचा नंबर. असे अनेक प्रमाण त्याला आपल्याला पाहायला सापडतात. म्हणजे या प्रमाणानं काय सिद्ध होतं म्हटले, हरीच्या जागरणामध्ये येऊन हरीच्या नामाचं जर का प्रेमी झालं म्हणले ते माणूस, घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. 1810 अभंगाचा नंबर. हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा, दासाची मरुणी फिरे मागे मागे, घरटे जागे घालीत असे, निर्लज्ज भोचे नाचे रंगे, अंगी भरते प्रेमाचे. 1850 अभंगाचा नंबर. आणि त्याच्याकरता काय करावं लागेल म्हणलं, हरीच्या जागरणात जावं लागेल. आणि ते काही आपल्याच्यानं होईना म्हणले, एवढे सगळे प्रमाण पाहिले म्हटले. आता कुठून भानगड वाढली, सावध झालो हरीच्या आलो जागरणा. म्हणजे तुकाराम महाराजांना डायरेक्ट इथं दिलं. पण तुका म्हणे चाखून या सांगे, मज अनुभव आहे अंगे. काय राम म्हणता रामच होईजे पदी वसवण पदवी घ्यायचे असे सुख बचणे आहे विश्वास अनुभव पाहे. 3643 3643 अभंगाचा नंबर. छाती ढोकून तुकाराम महाराज अनुभव आले जगा अंगा ते या जगात येत असतील. काय ते म्हटले, सावध झालो म्हटले, हरीच्या जागरणात जाऊन सावध झालो. तर हरीच्या जागरणात जाऊन सावध कसा झालो म्हटले, सगळे प्रमाण पाहिले. म्हणजे काय केलं म्हटले, हरीचं नाव सिद्ध केलं, नाव घेतलं आणि हरीचं नाव घेऊन काय केलं म्हटले, जसं
नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पायदृष्टी रामकृष्ण उच्चारानंतर अशी तर पापाचे कळप पळती पुढे. एक नाव जर का घेतलं म्हणले तर कमीत कमी 1000 पाप जळून भस्म होतात. तद्वत मी काय केलं म्हटले, हरीच्या जागरणामध्ये येऊन हरिमय झालो, हरी नाममय झालो. पण त्याच्याकरता माणसाच्या मनाची स्थिती हरीच्या जागरणामध्ये येण्याची झाली पाहिजे म्हटले. तसं पूर्व सुकृत असलं पाहिजे, पूर्व पुण्य असलं पाहिजे म्हणले. माणसाचं पूर्व पुण्य फळले बहुता दिवसा आणि भाग्य उदयाचा ठसा 3204 अभंगाचा नंबर उजळले भाग्य आता उगी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हृदयपेटी करून पोटी साठव तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. 483 अभंगाचा नंबर जैसे भाग्याची या बडसे उद्यमाचे नि मिसे समृद्धीचा तापेसे घररी घे ओबी नंबर 354 अध्याय नंबर 6 गग गग ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 6 ओबी नंबर 354 भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संगमम चलपते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकारम नाशम विदायहि ततो दयते विवेक यद्दर्शनम च विनिहंत शुभानि सद्य श्रेयस्तनोति भवत दुःखद वार्तिता निशेष शेष मुख गीत कथैक पाडा प्रेम प्रकाश कृते शरणंगतोस्मी अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 75 आणि 76 श्रीमद भागवत महात्म्य. अनेक जन्माच्या पुण्य संचयानंतर दुर्लभ असा मनुष्याचा देह मिळाला. नुसता मिळाला नाही तर वारकरी संतांच्या चरणामध्ये विषयानं भरलेला हा माथा टेकवला. आणि म्हणून वारकरी संतांच्या चरणामध्ये विषयानं भरलेला हा माथा टेकवल्यामुळे तमरूपी मोहाचा आणि मधरूपी अज्ञान अंधकाराचा नाश झाला आणि अध्यात्मरूपी विवेकाची ज्योत मनात पेटली. मन आणि चित्त एकत्रित झालं तेव्हा मन इथं आलं. आणि तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं जे आम्ही आता प्रमाण दिलं होतं. हरीच्या जागरणा जाता कारे नये मना कोठे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी अभंगाचा नंबर 12 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. हरीच्या जागरणाला मनाला जावं वाटत नाही, मनाला शांताबाय. बरेच जण असतील इथे मृदंग नाही वाजवत आहे ना, बोलायला काही बोलू शकतं माणूस आहे की वाजवायला वाजवू शकत नाही, फक्त वारकरी झाल्याशिवाय. माणसाच्या मनाला शांताबाय शांताबाय आणि तुझा दादा 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 धानता ना 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 धेन धेन बरोबर आहे ना. इकडं आता पहा बरं, इथं जर का या वाटलं असतं तर चला रेकॉर्ड ब्रेक गर्दी इथं दिसली असती की नाही. खरं आहे का खोटं आहे सांगा तुम्हीच सांगा. चला माझं वेगळं वाटत असेल, मी येडा असेल, मी पूर्ण बावळट असेल समजा, आहे की नाही मी जे बोलतोय समजा. पण जर का खरं इकडं मनाला या वाटलं असतं तर घरी लोक मोबाईलमध्ये काड्या करत बसले असते, असं करीत बसले असते. आता रेकॉर्ड ब्रेक गर्दी इथं आली असती कडे प्रत्येकाच्या कीर्तनाला. पण माणसाला एक घोट मुझे अरे साथी टंग डंग डंग तुकोबा राय बोलतायत. माणसाला इकडे यावं वाटत नाही. हरीच्या प्रमाण देतोय मी. हरीच्या जागरणा जाता खारे नये मना कोठे पाहसील तुटी आयुष्य फुकासाठी धर्म तो न कळे काय झाकी येले डोळे जीव भ्रमले या कामे कैसे कळो येती वरमे विषयांचा माझ काही धरोणी दिलाज तुका म्हणे लांसी माया नासविते कैसी 2156 अभंगाचा नंबर. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भिडे भारत तुका म्हणे साना थोर 2076 अभंगाचा नंबर. बोल याचा त्यासी नको संबंध मानसी जया घडे संत निंदा तुझं विसरोणी गोविंदा. 64 अभंगाचा नंबर. ज्याला संत आवडत नाही पण संतांना नावं ठेवणारे आवडतात म्हणले त्यांचा संबंध सुद्धा मला येऊ देऊ नको म्हटले. दुर्जनाची गंधी विष्टेची या परी जाणवणी या दुरी भावे. तेव्हा अभंगाचा नंबर 92. दुर्जन माणूस जर का तुमचा दोस्त असला म्हणले तर तुम्ही अंगावर संडास टाकून घेतली असा त्याचं तुकोबा राय बोलतायत माझ्या शब्दाकडे. असं दुर्जनाची गंधी विष्टेची या परी जाणून या दुरी भावे. तेव्हा आज फुकट पाटे पाजेल, उद्या फुकट पाजेल, पण परवा तुम्हाला विकायला भाग पाडेल. भाई दुर्जन काय म्हण अधमाची यारी रंग पतंगाचे परी. 153 अभंगाचा नंबर. अधम कसा आहे म्हटले? अधमाची यारी रंग पतंगाचे परी. अधम माणसाला जर का मित्र केला तर तुमची गती ते जुन्या काळामध्ये मावल्या चिमण्या लावायच्या. आहे का तुम्हाला ठाव? आहे ठाव मावल्या हो? आहे का ठाव? जुन्या काळामध्ये इन्व्हर्टर फिन्व्हर्टर कुछ नाही. ते चिमण्या एक डब्बीला वरतून झाकणाला एक छिद्र, त्याच्यामध्ये खराब झालेल्या कपड्याची चिंधी, त्या चिंधीची केलेली वात आणि ती वाद भिजलेली घासलेटामध्ये. आणि घासलेटामध्ये ती वाद भिजून काय केली म्हणले? काय केली सांगा सांगा? हा खालच्या त्या
चिमणीच्या डब्बीत राखेलामध्ये भिजून वरच्या त्या झाकणाच्या बोळीतून म्हणजे छिद्रातून वरती काढली आणि त्याच्यावर एक पतंग आला पतंग आणि इतक्या घरट्या त्यानं मारल्या की सकाळी तांबडं फुटणं रॉकेल संपणं आणि ज्योती भिजून जाऊन त्याच्यावर ते मरणं. म्हणजे दुर्जन माणूस जो आहे दुर्जनाच्या संगतीनं असा मरतो म्हणलं जसा चिमणीच्या ज्योतीवर जळून पतंग मरतो. किडा रंगी रंगी रे श्रीरंगे काय फुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलास झणे नोहे तुझा हा परिवार द्रव्य दाराक्षण भंगूर अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा 2167 अभंगाचा नंबर. जन्मासी येऊनी काय केले तुवा मुद्दल गमावेले कारण फिरसी माघारा अजून तरी फजित खोरा 2168 अभंगाचा नंबर. देह जाईल जाईल त्यासी काळव खाईल कारे नुमजसी दगडा कैसे हत्ती घोडे वाडा लोंडे बालस्ती सुपत्ती जरा आलिया फजिती 2447 अभंगाचा नंबर. किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरिसा पाठोपाठी लक्ष 84ची करा सोडवन रिघा या शरण पांडुरंगा उपजल्या पिंडा मरण सांगाते उपसते सब मरते सवेचिते तुका म्हणे माळ गुंतली राहटी गाडग्याची सुटी फुटली या 942 अभंगाचा नंबर. जायाचं शरीर जाईल क्षणात कार्य उच्चारणा वाचे नाम नाम्याचे तरले कोट्यानु कोटी नाम हे वैकुंठ बसविले 994 अभंगाचा नंबर. बाबाजी न करी रे संग राही रे निश्चळ लागोने दिमळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभव वाचून बडबडते 87 अभंगाचा नंबर. यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या कौतुक वाटे झाली या वेचाचे नाव मंगळाचे तेने गुणे तुका म्हणे मुक्ती परिली नवरी आता दिवसचारी खेळी मेळी बाबा 752 अभंगाचा नंबर. सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन नेले रात्रीने अर्थे पाळ पण जरा व्याधे तुका म्हणे पुढा घाना जुंती जसी मुडा. आता चमत्कारिकरित्या करून मला माहिती आहे असा माह्यावानी एवढं पाठांतर सांगणारा बॉक्या इकडं नाही आलेला आहे मला बी माहिती आहे पण लोकाला हे चालत नाही. जो पुरे गाथा ज्ञानेश्वरी सांगतं त्याला काही येत नाही आणि हशिलो नाही ना बाबानं आणि ज्यानं हशिलं का त्याला लई येत आहे असं झालंय बाबा. आता विठ्ठल विठ्ठल परिणामतः तुकोबाराय सांगतात या सगळ्या प्रमाणानं सिद्ध काय होतंय म्हटले हरीच्या जागरणाला जर का गेलो तर मन आणि चित्त ददामी बुद्धी योगंतम हे एकत्रित येतं आणि हे जर का एकत्रित आलं तर माणसाला हरीच्या जागरणाला जाण्याचा त्याचा हेतू साध्य होतो. म्हणजे हरी नाममय हरी स्वरूप होतो तो हरी स्वरूपानं युक्त होतो आणि हरीच्या स्वरूपानं युक्त झाल्यामुळे त्याच्या मनातले क्लेश दोष पाप प्रवृत्ती दूरप्रवृत्ती दुष्प्रवृत्ती अविवेकाची काजळी हे सगळं गळून पडतं आणि पुण्यवर्धन त्याच्या अंतकरणामध्ये होत असल्यामुळे त्याला नाव दिल्या जातं मराठी शब्दकोशामध्ये सावध. आणि तो सिद्धांत तुकोबरा या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सावध झालो हरीच्या आलो जागरणा. आणि मग इतका सावध झालो म्हटले त्या हरीच्या जागरणामध्ये वारंवार येत राहिलो जितक्या वेळेस त्या हरीच्या जागरणात गेलो म्हणले तितक्या वेळेस सावध झालो. पण नेमकं सावधान आणि सावध होण्याचं नेमका कोणता प्रकार आहे किंवा कोणता प्रयोग आहे किंवा कोणता एक्सपेरिमेंट आहे तर त्याचं वर्णन तुकोबार आहे. जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे. कसा सावध झालो म्हटले हरीच्या जागरणात गेलो सावध झालो तर कसं सावध झालो म्हटले त्याचं समाधान दुसऱ्या चरणात केलं. जेथे वैष्णवांचे भार म्हणजे लोट गर्दी एकत्रीकरण. आणि मग त्यांनी कसं सावध केलं म्हटले जय जयकार गरजतसे. बाबाजी सारख्या संताच्या सानिध्यात आलो पूजनीय अर्जुनदासजी महाराजांच्या या तपोस्थलीवर आल्यानं काय झालं म्हटले चित्त शुद्ध झालं म्हटले. काय झालं चित्त शुद्ध झालं म्हटले. थोडे आहे चित्त साई झाली या हर्षामर्ष पाहे अंगी पांडुरंगी सरले ते 85 आजी अभंगाचा नंबर. तुझे आहे तुझं पासी. हो मी प्रत्येक यूट्यूब मध्ये एक आजीचा डायलॉग देतोच. म्हणजे कसं आहे आजी म्हणलं म्हणजे काय तुम्हाला वाटतं तुमचा नातू कीर्तन करू राहिला असा त्याचा अर्थ होत आहे. हे 2-3 डायलॉग फेमस आजी मावशी ताई हे आहे की नाही.
अभंगाचा नंबर 85 आहे. प्रत्येकामध्ये थोडा आहे म्हटले, पण त्याचा न्यूनगंड आणि अभिमान कुठेतरी जागृत होतो आणि तो त्याला इथपर्यंत येऊ देत नाही. सावधान झालो म्हटले, सावध झालो. अरे वा, इतकं सोपं आहे म्हटलं इथं येऊन सावध होणं. काय गॅरंटी आहे? नुसतं कीर्तनामध्ये येऊन हरीचं नाव घेतल्यानं सावध होईल याची काय गॅरंटी? घरी गेल्यावर माणूस पहिल्यासारखं वागायला लागणार नाही याचं काय शाश्वती नाही म्हटलं, याची काय गॅरंटी नाही. हा हा म्हणे नाही नाही, मी सकाळी 4ला उठीन, ज्ञानेश्वरी वाचीन, मांड्या जाम झालं आणि कंबर पॅक झालं की माणूस म्हणतं जाऊन दे ना, महाराज लोक वाचित आहेत आणि महाराज लोकांचं काम आहे ते. आणि तुम्ही काय करता मग? तर मला बोलण्याचा अभिप्राय माझा असा आहे, मोरल इन दिन सेंटेन्स लक्ष द्या. काय? जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. आता जेथे वैष्णवांचे भार, वैष्णव म्हणजे कोण? ऐका, बऱ्याच व्याख्या करता येतील. विष्णुमया जागा वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा सर्वांच्या पाठातला हा अभंग आहे. खरा वैष्णव काय म्हटले? तुकोबराय सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर वर्म. सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे, एका देहाचे अवयव. 21 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये 21. म्हणजे जो वैष्णव मानवतेमध्ये, मानव जातीमध्ये, स्त्रीमध्ये, पुरुषामध्ये, वृद्धामध्ये, बाळमध्ये, तरुणामध्ये भेद करत नाही, जातीभेद करत नाही, प्रांतभेद करत नाही. बरं का बाबा, भाषा भेद करत नाही, प्रांतभेद करत नाही, जातीभेद करत नाही, स्थानभेद करत नाही म्हटलं, तो आहे खरा वैष्णव. आणि मग अशा वैष्णवांच्या एकत्रीकरणामध्ये मी जय जयकार केला म्हटले हरीचा. जेथे वैष्णवांचे भार, आणि हे असे वैष्णव तुकाराम महाराजला अपेक्षित आहे. मध्यंतरी जे वातावरण झालं म्हटले, मध्यंतरी स्वर्गीय संतेश देशमुखांच्या हत्येनं आणि वारकरी संप्रदाय ढवून निघाला आणि गलिच्छ जे राजकारण झालं. मी काही राजकारणी माणूस नाही, जाहीर निषेध आहे मारेकऱ्यांचा, त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. अरे बाबा, तुमचे किती व्यक्तिगत भांडणं असो, पण हे करणं म्हणजे मानवता नाही, हे इन्सानियत नाही भैया. तर जे वातावरण म्हणजे खरा वैष्णव कोण? जो जातीभेद करत नाही, पहिली गोष्ट, जो प्रांतभेद करत नाही आणि जो भाषाभेद करत नाही. काय म्हटलं मी? जो जातीभेद करत नाही, म्हणजे जातीवाद करत नाही, प्रांतवाद करत नाही, भाषावाद करत नाही, तो वैष्णव अपेक्षित आहे म्हटले. न पाहे कुळाचा विचार खरा संत. संत म्हणण्यापेक्षा वैष्णव. जेथे वैष्णवांचे भार म्हणजे अलोट गर्दी, तिथे मी जय जयकार केला आणि जय जयकार केल्यानं हरीचं जागरण माझ्याकडून झालं, मी सावध झालो. सरळ सरळ अर्थ म्हणजे तो जातीवाद करत नाही, भाषावाद करत नाही, प्रांतवाद करत नाही, हा सरळ अर्थ. दुसरा एक अभंग प्रमाण पहा आपण, वैष्णव तो जया. काय म्हटले तुकाराम महाराज? कोण वैष्णव म्हटले? जिथं तुकाराम महाराज म्हणतात
जेथे वैष्णवांचे भार म्हणजे अशा वैष्णवाच्या गर्दीत गेलो ज्यांनी हरीच्या नावाचा जय जयकार केला. आणि तो जय जयकार घेऊन मी काय झालो म्हणलं, अष्टसात्विक भाव जागृत झाले, दुष्प्रभाव, दुर्वृत्ती, नास्तिकता, पापरूपी झोप गेली म्हटलंय, पुण्य संचय झालं, सावध झालो असा अर्थ उलटा. लक्षात घ्या. येतंय का कनेक्शन लक्षात? मला लई खोलात जाऊन अभंग सांगण्याची लईच इच्छा होती. काय बाबा, मागे सांगितलं आपला खेळ डेंजर आहे आजी. मी लग्नाच्या आधी 18 घंटे अभ्यास करायचो, आता करीतोय 8 घंटे. मग मह वय किती? चला ठीक आहे, असो. मला सांगायचं काय, अभिप्राय काय आहे माझा बोलण्याचा उद्देश लक्षात घ्या. आजकाल संप्रदायामध्ये माझा तो विषय नाही, पण किती दुर्दैव आहे, किती अक्षम्यता आहे. खरं मी मागेही बोललो, एखाद्या वेळेस माझं एखाद्याला जड जात असेल, बाबाजी एखाद्याला राग येत असेल, पण टाळकऱ्यांच्या हक्का करताना बोलण्याकरता एक मात्र मी महाराज आहे की मी म्हणतो, व महाराजाच्या बरोबरीनं हे सगळे जे गुणीजन आहे ना, आम्हा यांचा सुद्धा सत्कार आणि यांचा सुद्धा विचार झाला पाहिजे. खरं हे आहेत म्हणून कीर्तन आहे. पण वेळ अभावी काय होतं, आपल्या संप्रदायामध्ये काय होतं, गावात एखाद्याला सांगितलं की आजच्या महाराजाचं कीर्तन पाठ, तर आशाला मी पाडायला लई पुरेपूर आहे. माझा विरोध कोणत्या गोष्टीला आहे? तुम्ही गावात गेले ना, सगळ्या गावाचा पैसा घेऊन गेले ना, एकट्या माणसात सत्ता नाही तो. आणि एकटा माणूस जर का तुम्हाला सांगत असेल आज बाबाच्या मागे प्रमाणच म्हणू नको, याचं कीर्तन सगळे मिळून पाडा, हे जर का करत असाल तर 100% सांगतो, कोई भी भगवान आपको बचाने वाला नहीं. आपका चौका लगना दूर नहीं है, आपका चौका लगा ही गया है. तामिश्र 1, अंधतामिश्र 2, रौरव 3, महारौरव 4, कुंभीपाक 5, कालसूत्र 6, असे पत्रमान 7, सुकर मुकाट, अंधकूप 9, क्रमी भोजन 10, सतंश 11, तप्प सुरवी 12, वज्रकंटक शालमल 13, वैतरणी 14, प्योत 15, प्राणरोध 16, विशेषण 17, लाला भक्ष्य 18, सारमेय 2, 19, आवीची 20, साहेबान 21, रक्षोगड भोजन 22, क्षारगर्दम 23, शुल्प्रोत 24, दंदशुक 25, आवट निरोधन 26, पर्यावर्तन 27 आणि सूचिमुख 28, नरककुंड 28, पापाच्या गाड्या. अध्याय नंबर 26, श्लोक स्कंद नंबर 5, श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदात 26व्या अध्यायात 28 नरकाच्या गाड्या सांगितल्या. जो जसं पाप करील म्हणले त्याला तसा द्वेष भेटणार. जो साधू संतांचा द्वेष करील ना, त्याला डोळे फोडून अंधता मिश्र नरककुंडात टाकतात आणि खायला प्यायला काहीच देणार नाही म्हटले. जो दुसऱ्याचे पैसे बुडील असे लई विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती तोडीती झोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल 440 अभंगाचा नंबर. म्हणून जस्ट आपण आपला विचार करावा, आहे की नाही? लक्षात आलं का? वैष्णव तो जया अवघी देवावरी, माया नाही तन धन तृणजन, नाही आणि प्रमाण तन धन तृणजन. जो तनाचा विचार करीत नाही की मी लई मोठा संत आहे म्हणून मी परफ्यूम मारला पाहिजे, चंदन स्प्रे मारला पाहिजे, तन धन धनाचा विचार करत नाही, तृण गाडी डिझेल झाकण्याचा जो विचार करत नाही, म्हणजे तन धन तृण जन. आणि जो पब्लिकचा विचार करीत नाही की मैं फेमस बनना चाहता हूँ, मैं सरकार बनना चाहता हूँ, मेरे पीछे बहुत पब्लिक होनी चाहिए और मैं पब्लिक को बेवकूफ बनाऊंगा, ये चढ़ाओ वो चढ़ाओ, जो ग्रंथ में नहीं लिखा है वो भी चढ़ाओ. अरे वर्णन आहे ना, पाहोनिया ग्रंथ खोटा आहे का? खोटा आहे का? पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा जाण फळ आले त्याचे, नाही तरी माया केली तोंड पिटी. 3394. असे अधिकार प्राप्त, ईश्वर प्राप्त, ईश्वर स्वरूपाने युक्त, साक्षात ईश्वरच असलेले संत ते वैष्णव, त्या वैष्णवांच्या एकत्रीकरणामध्ये त्यांच्या गर्दीत गेलो, त्यांच्या भारात गेलो आणि हरीच्या नामाचा जय जयकार केला. परिणामतः मी सावध झालो हरीच्या जागरणानं, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. आणि मग काय झालं, जी गोष्ट माणसाच्या जीवनात दिवस नको म्हटले ती पापरूपी झोप, असावधपणा माझा पळून गेला. अभंगाच्या 3ऱ्या Follow me.
देते वैष्णवांचे भार देते वैष्णवांचे देते वैष्णवांचे भार होते बाबा होते बाबा वैष्णव स्वतःच्या नावाला लावून घेणारे वेळ प्रसंगी असेही काही लोक समाजात आहेत. मी पाहिलंय तुमचं इथलचं सोडून वेळ प्रसंगी अशी काही आहे की दिवसा टप्पू टप्पू तुळशीच्या माळा आणि पहा ना आम्ही गुरुमंत्र घेतलाय ना आणि आम्ही बाबा झालोय आम्ही शिष्य झालो तीच माळ काढून ठेवून लक्षात येत का. नावाचे वैष्णव नाही म्हटले, वैष्णव लावून घेणारे नाही म्हटले. अधिकार प्राप्त जे वैष्णव आहेत म्हटले त्यांना तनाचा धनाचा गाडीच्या डिझेलचाही विचार नाही, जे भेदभाव करत नाही, जाती भेद करत नाही, भाषा भेद करत नाही, राज्य भेद करत नाही, अशा वैष्णवांच्या आलोट गर्दीत जाऊन हरीचा जय जयकार केला. सावध झालो हरीच्या जागरणानं आणि परिणामतः तिसरं उदाहरण काय दिलं म्हटले पळोनिया गेली झोप होते पाप आडते दिवसा झोपणं काम सोडून झोपणं जादा झोपणं आळस करणं भोंडा भोंडा होणं नको नको वाटणं इंटरेस्ट निघून जाणं समजाव तुमच्या जिंदगीचा गेर दिवसच पडला. नको नको वाटतंय. अरे काही एनर्जी आहे का नाही, काही पॉझिटिव्ह थिंकिंग आहे का नाही. नको नको वाटतं का भाकरी तो उद्या आणि उद्या नाही आला त्याच्या आधी करूंगा म्हणणारे मेले ना भाऊ. मरूंगा इसरले ना. जो कहते थे मैं करूंगा वो भूल गए मेरे माता पिताओं कि मैं मरूंगा. संत कबीर ने कहा था क्या कल करे जो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय हो जाएगा तो फिर करेगा कब. शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालक में पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेबा राम राम स्मरा आधी लाहो करा. बंधी हे कशा करता प्रमाण आहेत. लवकर त्वरा. डोंट वेस्ट इन आवर टाइम माय डिअर. जितकं शिकता येतं तितकं शिकून घ्या. जग येडं व्हायला जाईल तुमच्या करता. तुमच्या वाणी येडे तुम्हीच लोक म्हणले पाहिजे. ह्यो नेमका नमुनाच कोणता आहे असं लोक तुम्हाला म्हटले पाहिजे. बाप्पा माणूस आहे असं म्हटले पाहिजे. वेस्ट करू नका टाईम. सगळ्याला विनंती कीर्तनकारांना अभ्यास करावा, खूप अभ्यास करावा आमच्यासारखा. मी काय मराठीत थोडी कीर्तन करतो, पूर्ण कीर्तन इंग्लिशमध्ये करतो. मी पहा यूट्यूबला जाऊन तुम्ही. मी काय फक्त महाराष्ट्रात थोडी कीर्तन करतो. ते आंतरराष्ट्रीय वारकरी कीर्तनकार जे लागले ना आमच्या समोर, महाराष्ट्राचा एकमात्र व्यक्ती मी असा आहे की गुजरात MP UP हिंदीमध्ये आम्ही कथा करतो. TV चॅनलवर कथा झाल्या आमच्या. संस्कार सत्संग सध्याही संतवाणी TV चॅनल लावा तुम्ही. तुमच्या खेड्यामध्ये फ्री डिश असेल 97 नंबरचं चॅनल आहे ते फ्री डिशवर. त्याच्यामध्ये हिंदीमध्ये कथा चालू होती पूर्ण भारतामध्ये. ते दुपारी 2 ते 2:30 कर्नाटकपर्यंत आमच्या कथा, तमिळनाडूपर्यंत आम्ही इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये कीर्तन केले. म्हणजे इतका अभ्यास करा तुम्ही. जर का ठरवलं घाबरायचं नाही मला येणार नाही का आणि थांबलं तो संपलं, घाबरलं तर गेलं मग कामातून. घाबरायचं नाही. काऊन नाही करू शकत भाऊ. काऊन नाही शकत बिलकुल. पण तेवढी जिद्द आणि तेवढी क्षमता, तेवढं मार्गदर्शन आणि चांगल्याच्या सानिध्यात तुम्ही असणं गरजेचं आहे. आणि काम सोडून जर का तुम्ही आराम करत असाल म्हणले आराम हराम है. क्या कहा? आराम हराम है. ज्यादा का आराम कर रहे हो तो फिर कुछ नहीं होने वाला. जेवढा आराम गरजेचा आहे म्हणजे शरीराला तेवढा करा. पळोनिया गेली झोप होते पाप आडते. कुठे झोप पळून गेली म्हटले, कुठे अननेसेसरी स्लीपिंग गो टू हेल. अनावश्यक झोप पळून गेली म्हटले. कुठे पळून गेली? अभंगाच्या शेवटच्या चरणी. हा तुका म्हणता या ठाया तुका म्हणता